जीवनामध्ये पुढच्या माणसाला कधीच नाराज करायचं नसतं. कसं वाटतंय? एकदम छान वाटतं. तुमच्या काळी होतं का असं काय? नाही असलं काहीच नव्हतं आम्हाला बाबा. रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय, स्वागत आहे तुमचं विशाल वरपेच्या ब्लॉगमध्ये. आज तुम्ही म्हणत असता विशाल वरपे एवढा तयार कसं काय झाला आज, एकदम टकाटकमध्ये एकदम व्हाईट कपडे घालून. तर आज आम्ही आमच्या बायकोचा मॅटर्निटी शूट करायला आलेलो आहे. तर इकडे बघा आमचे पप्पा घेऊन आलेले आहेत आणि तिकडे आमचा फोटोग्राफर पण आलेला आहे आणि इकडं बायको पण आहे. चला बायको या बाहेर, या लवकर बाहेर या, आपल्याला तर फोटोशूट करायचं आहे. कसं वाटतंय तुम्हाला? आले फोटोग्राफर आलेत, चला चला या लवकर. ऊन झालं होतं जरा पण वातावरण एकदम ऐन टायमाला नॉर्मल झालेलं आहे. हा तेच ऊन नाही म्हणजे ऊन पडले आता आणि पावसाचं वातावरण झालं होतं. हा पप्पा काय म्हणतात ऐका, बोला काय वाटतंय? कसं वाटतंय? एकदम छान वाटतं. तुमच्या काळी होतं का असं काय? नाही असलं काहीच नव्हतं आम्हाला बाबा. तुम्ही काय चंद्रावर फोटो काढत होते का? आमचं फोटोच काय असं साधं गावठं आपलं. चंद्र होता की चंद्र हातात धनुष्य. हा ते वेगळंच होतं आमच्या गावात, असं नव्हतं काही. चला मित्रांनो आता आपण आम्ही बसतोय फोटो काढायला. एका पोजमध्ये आम्हाला फोटोग्राफरने बसवले. आमचे फोटोग्राफर गेले तिकडे फुलं आणायला. मित्रांनो आमचा फोटोशूट झालेला आहे. मॅडमचा मेकअप चांगलाच झालेला आहे. आहेच म्हणावं लागतंय मित्रांनो, बळच का होईना म्हणावंच लागतंय. आहेच इच्छा नसली तरी म्हणावं लागतंय मित्रांनो, काय करता. नाराज झाल्यावर अवघड होईल. त्याच्यामुळं पप्पा पण त्यांचा अनुभव सांगतात की नाराज करून चालायचं नाही. एखाद्याला नाराज करायचं नसतं. हा सांगा. जीवनामध्ये पुढच्या माणसाला कधीच नाराज करायचं नसतं. त्याच्यामुळे आपली किंमत खराब होती. त्याला प्रोत्साहन द्यायचं उलट, आपलं मार्केटिंग वाढतं. ऐकलं का मित्रांनो, प्रोत्साहन द्यायचं म्हणतात. त्याच्यामुळं बायकोला काय बोलून चालत नाही. पप्पांचं बोलणं ऐकून बाळ हल्लं पोटात. पप्पांचं बोलणं ऐकून बाळच हल्लं डायरेक्ट उडीत मारली. बाबा खरं सांगतात, तात्या खरं सांगतात, आता खरं सांगतात, आजोबा खरं सांगतात. चला आता मित्रांनो घरी जातो. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय. बाय.